राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम मगा मगा गणेशा विशिष्ट गुरूंच्या पादुका इथे एकत्र आलेल्या आहेत. त्या पादुकांचं आपण त्या मंगल हवनाद्वारे स्वागत करतोय आणि त्याचा अर्थ असा आहे की मी माझे कुलदैवत माझे गुरु माझे इष्टदैवत माझे ग्रामदैवत या सगळ्यांचं मी आवाहन करतोय की आज या वास्तूमध्ये वेगवेगळ्या गुरूंच्या पादुकांचं आगमन झालेलं आहे, तर आपणही त्यांच्या स्वागतासाठी या. कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमन दिगंबरा विकार ओंकार अविनाशी तुमी देवादिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवम सत्यम सुंदरा निरंकार स्वरूप कालेश्वर महायोगेश्वरा दयानिधि दानीश्वर जय जटाधार भयंकरा शूलपाणी शूलधारी ओम गणी वार्यंबरी जय महेश विलोचनाय विश्वनाथ विश्वंभरा नाथ नागेश्वर हरो हर पाप साप अभिशापतम महादेव महान भोले सदाशिव शिव शंकरा जगतपति अनुरक्ति भक्ति सदैव तेरे चरण हो क्षमा हो अपराध सब जय जयति जगदीश्वरा जगम जनिवन जगत का संताप तामीटे सभी ओम नमः शिवाय मन जपता रहे पंचाक्षरा आशुतोष शशांक शेखर चंद्रमौलि चिदंबरा
कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमन दिगंबरा कोटि नमन दिगंबरा कोटि नमन दिगंबरा। श्री भद्रेश्वर महाराज की जय। श्री कृष्णाबाई महाराज की जय। माता काली की जय। महादेव सौ पार्वतीपते हर हर महादेव। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनं पूजन्या महाकालम् ओंकारं ममलेश्वरं परल्या वैजनाथं च डाकिन्या भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वारुण्यस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं विश्वेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातःपठेन्नरा सप्तजन्म कृतं पापं स्मरेण न विनश्यति इति श्री द्वादश ज्योतिर्लिंगं शिवाय। अनंतं वासुकी शेषं पद्मनाभं च कम्बरं शङ्खपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मना सायंकाले प्रटे नित्यं प्रातःकाले विशेषता तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् इति श्री नवनागस्तोत्रं सम्पूर्णम्। ओम नमः शिवाय। श्री शिवाय नमः। अनुरक्ति भक्ति सदैव तेरे चरण हो क्षमा हो अपराध सब जय जयति जगदीश्वरा जगम जीवन जगत का संतापता मीठे सभी ओम नमः शिवाय मन जपता रहे पंचाक्षरा आशुतोष शशांक शेखर चंद्रमौलि चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमन दिगंबरा कोटि नमन दिगंबरा कोटि नमन दिगंबरा। श्री भद्रेश्वर महाराज की जय। श्री कृष्णाबाई महाराज की जय। नमस्कार। आपण आता वाईमध्ये रामपर्व निमित्त सगळे जमलेले आहेत। तिथे श्रींच्या पादुकावर आले, त्यांच्या दर्शनासाठी बरेचसा समुदाय आलेला आहे, भक्तजन आलेले आहेत। इथे भद्रेश्वर देवस्थानचे उमेश काका रास्ते हे इथं सुद्धा आपल्याबरोबर आहेतच। काका नमस्कार। आजचा जो कार्यक्रम आपण ठेवला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला। मूळ संकल्पना ही अवधूत स्वामी यांची आहे। रामपर्व नावाचा त्यांनी कार्यक्रम चालू केला। बरोबर की त्याच्यामध्ये आत्ता चालू असलेले लोकांवर करायचे संस्कार, हो, मुलांना आवश्यक गोष्टी शिकवणे, त्याच्याबरोबरीनं वृक्षारोपण, पर्यावरण ह्या सगळ्याला हितचिंतकाच्या दृष्टीने जे कार्यक्रम आहेत तर त्या दृष्टीनं हा रामपर्व आपण कार्यक्रमाची सुरुवात केली होती। पहिला कार्यक्रम सातारा इथे झाला आणि मग त्यानंतर गाव पातळीवर पण व्हावा अशी अवधूत स्वामींची इच्छा होती। त्या इच्छेचा मान ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। हा कार्यक्रम करताना नुसतंच सामाजिक दृष्टिकोन ठेवताना आपण त्याच्या बरोबरीनं धार्मिक दृष्टिकोन पण हवा, कारण धर्म रक्षते रक्षिता, धर्मच तुमचं रक्षण करणार आहे, कारण तुम्ही धर्माचं रक्षण करायला हवं। बरोबर। मग आत्ता जे संस्कार चालू आहेत, आता जो काही युवक पिढी वेगळ्या वेगळ्या मार्गाने चालू आहे त्यांना कुठंतरी एका छत्राखाली आणून चांगल्या मार्गानं चांगलं त्यांच्यावर हे व्हावे, संस्कार व्हावे। नवीन पिढी असेल, जुनी पिढी असेल आणि आता येणारी अगदी नवीन छोटी मुलं असतील, प्रत्येकाला ह्या गोष्टीची पाहिजे की आमची सनातन संस्कृती काय आहे, कशी आहे आणि ती कशी जगली पाहिजे। हा पूर्ण दृष्टिकोन जो आहे तो आम्हाला अवधूत स्वामींनी समजावून सांगितला आणि त्यांच्या प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम घेतला। हा कार्यक्रम घेत असताना अवधूत स्वामींचा संपूर्ण परिवार, वैतील आमचे भद्रेश्वर उत्सव मंडळाचे सगळे कार्यकर्ते, अक्कलकोट स्वामी समर्थांचे वैतले भक्तगण, या सगळ्यांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। ह्या कार्यक्रमामध्ये दुसरा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेवढ्या म्हणून आपण पादुका इथं आणलेल्या आहेत, ह्या पादुका
90% ह्या त्या संतांनी वापरलेल्या आहेत, प्रत्यक्ष वापरलेल्या पादुकांचं आपण दर्शनासाठी घेऊन आलोय. हा एक वेगळा योग आहे. आणि मग सर्व पंथाचे सगळे संत आज आपण एका ठिकाणी घेऊन आलोय. म्हणजे ही खरं आजची दिवाळी आहे. नक्कीच साधू संत येते घरात तुमचं दिवाळी दसरा आहे. ही आज वाईकरांसाठी खरी दिवाळी आहे. नक्कीच. आणि ह्या कार्यक्रमासाठी आता वाईच्या बरोबर आजूबाजूच्या गावातले म्हणजे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर पासून लोक आली आहेत. पुण्या मुंबईची लोक आलेली आहेत दर्शनासाठी. आणि ह्यातून आपण आता प्रत्येकाला आम्ही काय करतो आहोत, आम्ही संस्कार काय द्यायचे आहेत हे आता अवधूत स्वामींचं दुपारी आम्ही मार्गदर्शनही होईल. त्याच्या आधी काही छोटे धार्मिक कार्यक्रम होतील. आता गरज असलेली शक्ती म्हणजे हनुमंताची उपासना दुपारी होईल. त्यानंतर रामतांडवासारखा एक कार्यक्रम होईल. रामतांडव स्तोत्र जे आहे आपलं शिवाचं जसं शिवतांडव आहे तसं रामाचं रामतांडव आहे, त्याचं गायन होईल. आणि त्यानंतर अवधूत स्वामी लोकांना रामपर्व ही संकल्पना पूर्ण समजावून सांगतील. या पद्धतीनं आज हा दिवसभराचा कार्यक्रम आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसादही द्यायची सोय झालेली आहे. कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याला प्रसाद हा मिळाला पाहिजे. नक्की. तो आशीर्वाद रूपी मिळाला पाहिजे आणि अन्न रूपी मिळाला. बरोबर. ह्या दोन्ही संकल्पना इथं एकत्र आहेत आणि ह्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. छान वाटलं. आणि काकांना आमच्यातर्फे खरोखर आभार मानतो तुमचं. आणि वाईकरांचं तुमच्यावर प्रेम आहेच वाईकरांचं, तर असंच राहून दे. धन्यवाद. श्रीराम. नमस्कार. सर्वप्रथम मी रामपर्वानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत करतो. आता आपल्या इथे सुंदराबाई काडगावकर यांना स्वामींनी दिलेल्या पादुका ह्या आलेल्या आहेत. त्यांचे खापरपंतू पण आपल्याबरोबर आहेतच. तेच आपल्याला माहिती देतील त्या पादुकांबद्दल. आणि ह्या पादुकांचा जो ग्रंथात उल्लेख आहे त्याचा संदर्भ पण ते सांगतील कसा आहे ते. नमस्कार. नमस्कार. तुमचं प्रथम रामपर्वामध्ये आपलं स्वागत आहे. आणि पादुका तुम्ही घेऊन आलात, आपल्या पादुका यांच्याबद्दल थोडं माहिती दिली तर बरं होईल आपल्याला. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आपण या ठिकाणी आमंत्रित केलं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज या ठिकाणी सेवेची संधी मिळाली. थोडीशी या पादुकांची माहिती मी आपल्याला देतोय. ह्या श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी यांच्या मूळ चर्मपादुका आहेत. महाराज हयात असताना त्यांनी या वापरलेल्या चर्मपादुका आहेत. या चामड्याच्या आहेत. साधारणपणे 150 वर्ष या पादुकांना झालेले आहेत आणि याला कुठलंही प्रिझर्वेशन नाही आहे. या पादुका जशा आहेत तशाच आहेत. तिथंच महाराजांचं वास्तव्य आपल्याला आहेत हे कळतं. ह्या पादुका माझ्या आजोबांची आजी म्हणजे श्रीमती सुंदराबाई काडगावकर, जिथं जिथं महाराजांचा उल्लेख आहे तिथे तिथं श्रीमती सुंदराबाई काडगावकर यांचा सेवेकऱ्यांचा उल्लेख आवर्जून आहे. महाराजांना अगदी आपल्या मुलासारखं त्यांनी सांभाळलं. महाराजांना आंघोळ घालणं, जेवायला घालणं, त्यांच्या झोपेच्या वेळा ठरवणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर होत्या, त्यांच्याकडेच होत्या. असं म्हणायला हरकत नाही की महाराज थोडेसे त्यांच्या ताब्यातच होते. आणि महाराजांची त्यांच्यावर प्रचंड कृपादृष्टी होती. काही प्रसंगामध्ये महाराजांनी एकदा सुंदराबाई काडगावकर यांना आपल्या पायातल्या मूळ चर्मपादुका काढून दिल्या. त्या ह्या पादुका आहेत. आणि देताना असं सांगितलं की सुंदरे, या पादुका तुझ्यासाठी नाही आहेत, कारण तू माझ्या सेवेत आहेस, तुला फारशी याची किंमत नाही, तुझ्यावर माझीच कृपादृष्टी आहे. परंतु तुझा नातू म्हणजे माझे आजोबा आणि सुंदराजींचे नातू श्रीनिवास काडगावकर यांचा उल्लेख तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. ते स्वातंत्र्य सैनिक होते. महाराजांच्या अंगाखांद्यावर खेळलेले आहेत. आजींच्या बरोबर महाराजांच्या सेवेला ते उपलब्ध कायम असायचे आणि महाराजांची त्यांच्यावर प्रचंड कृपादृष्टी होती. त्यांना देताना महाराजांनी सांगितलं की ह्या पादुका ह्या तुझ्या नातवाला देत आहे आणि त्याच्या पिढ्यानपिढ्या निस्वार्थी सेवा करून घेईन. सुंदरे, तुझा लोभ तुझ्याबरोबर खड्ड्यात घालीन. हे तुझ्या पिढ्यानपिढ्याचं पाप तू तुझ्या डोक्यावर घेतलेले जगाला कळणार नाही, पण ही लीला माझी आहे, अशी महाराजांची वाक्य होती. पादुका देताना आणि सुंदराबाईंना सेवेतनं दूर करताना या पादुका दिल्यामुळं तो एक खूप भावनिक प्रसंग होता. त्या पादुका देताना महाराजांची वाक्य अशी आहेत, जिथं या पादुका आहेत तिथं प्रत्यक्ष माझा वास आहे आणि जो भाग्यवान असेल त्याला योग्य वेळी या पादुकांचं दर्शन होईल. अशा पद्धतीने महाराजांनी त्या पादुका त्यांना दिल्या.
ह्या पादुकांचा उल्लेख आपल्याला वामनराव वैद्य वांबोरीकर यांनी जे गुरुलीलामृत महाराज हयात असताना लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये 36व्या अध्यायात 164व्या ओवीमध्ये प्रत्यक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे या पादुकांना खूप महत्त्व आहे. ही सेवा कशी करायची, काय करायची हे कालांतराने महाराजांनी प्रगट होऊन आजोबांना 21-22व्या वर्षी सांगितलं की याच्यावर अभिमान बाळगू नको, गर्व करू नको. तुला ह्या ज्या पादुका दिल्या आहेत ह्या भक्तांच्या सेवेसाठी आहेत. यू आर द मीडिएटर बिटवीन भक्त अँड मी असं महाराजांनी त्यावेळेला सांगितलं. आणि एक स्फटिकाच्या पादुका त्यांना काढून दिल्यात. त्याच्यामध्ये महाराजांचं आत्मलिंग आहे. त्या पादुका देखील प्रासादिक पादुका आहेत. त्याच्यावर अभिषेक वगैरे होतो, पूजन अर्चन होतं. आणि काय सेवा करायची अशी आजोबांना त्यांनी कल्पना दिली. त्या पद्धतीने आपली ही सेवा चालू आहे. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी प्रगट दिन, पुण्यतिथी सप्ताह असा 7 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम तो. आणि सगळ्या पौर्णिमा गुरुवार आपल्याकडनं महाराज भरपूर मोठे कार्यक्रम करून घेतात. आणि साधारणपणे वर्षाला 11,000 लोकांचं अन्नदान आणि 12 याग तुझ्याकडनं होतील असे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला लघुरुद्र, रुद्र, प्रत्येक वेळेला अभिषेक असे सर्व कार्यक्रम आपल्याकडं घरी होतात. आपल्या खाजगी त्या पादुका आहेत. पिढ्यानपिढ्याची माहिती द्यायची तर सुंदराबाई काडगावकर, त्याच्यानंतर नातू जे आहेत ते श्रीनिवास काडगावकर, त्याच्यानंतर माझे वडील पुरुषोत्तम काडगावकर त्यांनी सेवा केली. त्यांनी बरीच वर्ष सेवा केली या पादुकांची. आणि महाराजांनी दिलेला शब्द हा आपल्या पिढ्यानपिढ्याकडून पूर्ण करून घ्यावा याची दक्षता घेतली आणि तशी काळजी घेऊन त्यांनी ती सेवा केली. कालांतराने मी त्यांच्याच चरणी राहत असल्यामुळे ती सेवा आपल्याकडं आली. महाराज आपल्याकडनंही आपल्या कुटुंबाकडनंही सेवा करून घेतात. पुरुषोत्तम काडगावकरांच्या म्हणजे माझ्या आई त्यांच्या मिसेस या अक्का काडगावकर त्याही करत होत्या. माझी मिसेस सौ श्रद्धा काडगावकर ही गेली 30 वर्ष स्वामींच्या पादुकांची अशी सेवा करते. माझी पुढची पिढी माझा पुतण्या श्री गणेश काडगावकर आणि त्याची पत्नी हे देखील पुढे सेवेला सज्ज आहेत. महाराजांची अशीच कृपादृष्टी आपल्यावर राहावी अशी मी नेहमी महाराजांना प्रार्थना करतो. आणि अशीच सेवा महाराजांनी करून घ्यावी अशी प्रार्थना महाराजांना आणि भक्तांना करतो. या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य लक्षात आलं असेल, जो भाग्यवान असेल त्याला योग्य वेळी या पादुकांचं दर्शन होईल. ज्या लोकांनी या पादुकांचं आज दर्शन घेतील ते सगळेजण भाग्यवान आहेत. त्या सगळ्यांवर महाराजांची कृपादृष्टी आहे. अशा पद्धतीने ही सेवा गेली 70 वर्ष उत्सवांची सेवा चालू आहे आणि 150 वर्ष ही सेवा चालू आहे. आपल्या या पादुकांच्या दर्शनाला शंकर महाराज, बिडकर महाराज, प्रभाकर महाराज, गुळवणी महाराज असे बऱ्याच संत लोकांचा सत्संग लाभलेला आहे. आणि सगळ्यांनी या ठिकाणी गजानन महाराज, साईनाथ महाराज यांनी सुद्धा अक्कलकोटमध्ये या पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे जेव्हा होत्या तेव्हा. आणि या सगळ्याचा उल्लेख आहे. यांना ट्रान होत होते. ह्या पूर्ण पुणेरी जोडे आहेत. म्हणजे ह्या आपल्या मोजडी असती त्या मोजडीप्रमाणे या पादुका चर्मपादुका आहेत. जेव्हा या संत मंडळींना संचार व्हायचा तेव्हा त्याचे घर्षण व्हायचं. त्याच्यामुळे पुढचा भाग जो आहे तो थोडा घर्षण झालेला आहे. आता या पादुकांना गेल्या 150 वर्षात 2दा हरणांजन शिवून घेतलेले साईडनी. तर ते आत्ता ते हरणांजनच्या आत त्या पादुका आहेत. या पादुकांचं दर्शन आपण सगळ्यांनी घ्यावं. या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं नियोजन श्री रास्ते काका, गुरुवारी रास्ते काका, अवधूत महाराज या लोकांनी सगळ्यांनी केलेलं आहे. यांच्या माध्यमातून अनेक थोर भक्तांना याचं दर्शन होईल. अशा थोर सज्जनांचा मेळावा या ठिकाणी आज आहे. अनेक पादुका या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी सगळ्यांनी याचं दर्शन घ्यावं आणि सगळ्यांवर त्या सगळ्यांची कृपादृष्टी राहावी एवढं बोलून मी आपली दोन शब्दाची माहिती संपवत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. आज आपल्या इथे वाईमध्ये रामपर्व निमित्त जे कार्यक्रम ठेवलेला आहे पादुका दर्शनांचा, तर हे काका पण आलेले आहेत. त्यांच्याकडनं माहिती घेऊया आपण. त्यांनी पादुका कशा आल्या, कुठून आल्या त्याबद्दल एक काका सांगतीलच. नमस्कार काका. नमस्कार. रामपर्व निमित्त तुम्ही पादुका घेऊन आलात. पहिलं सहर्ष स्वागत तुमचं. जरा आपल्या पादुकांबद्दल माहिती दिली तर बरं होईल सर्वांना. माझे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर बडोदा, नशिबाने त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं. जनार्दन स्वामींना डायरेक्टली श्री स्वामी समर्थांकडून आज्ञा झाली की तुम्ही आता कार्य करण्याकरता बाहेर पडा म्हणून. आणि मग स्वामी घराच्या बाहेर पडून सबल भारतात, महाराष्ट्रात आणि भारताबाहेर पण म्हणजे इंग्लंड, अमेरिका इथे सुद्धा त्यांचे शिष्य आहेत. आणि स्वामींनी या सगळ्या लोकांना अनुग्रह दिला आणि खूप त्यांचे शिष्य अजून या सगळ्या याच्यात आहेत. काही जणांना ध्यानाची दीक्षा झाली, काही जणांना शक्तिपात दीक्षा दिली, काही जणांना मंत्राची दीक्षा दिली. तर अशा प्रकारे पुण्यामध्ये स्वामींचे जवळजवळ 250 फॅमिलीज आहेत आणि सगळे अनुग्रहित आहेत. आणि आम्ही दरवर्षी पुण्यामध्ये गुरुप्रतिपदेचा मोठा उत्सव करतो. स्वामींनी प्रत्येक गावामध्ये उत्सव दिलेले आहेत. पुण्याला गुरुप्रतिपदा दिलेली आहे, वसईला गणेश जयंती दिलेली आहे, नाशिकला
महाशिवरात्र असे प्रत्येकाला उत्सव दिले. तर दरवर्षी त्याप्रमाणे उत्सव होतात. सगळे भक्त एका ठिकाणी येतात, मोठे उत्सव होतात. आणि भाग्याने या महिन्यामध्ये स्वामींचा जन्मदिवस वाढदिवस पण आहे 23 जूनला. बरोबर. त्याचाही मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये कलाप्रसाद मंगल कार्यालयात आहे. पुढे ह्या पादुका तुमच्याकडे हे आता आल्यात त्याच्याबद्दल थोडे सांगा. स्वामींचं असा हे होता की प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक शिष्याच्या घरी जाऊन ते राहायचे. आणि मग तिथे 2-3 दिवस राहिल्यानंतर तिथे सत्संग व्हायचा. स्वामी सांगायचे की तुम्ही सगळ्यांनी इथे या भेटायला. आणि मग प्रत्येकाचे आर्थिक काही प्रॉब्लेम असतील, मानसिक असतील, सगळे स्वामी सोडवायचे सगळे ते. आणि स्वामींनी सगळ्यांना त्यातनं मुक्त केलेलं आहे. आणि मग ते सांगायचे तुम्हाला काय हवंय. मग काही लोकांनी स्वामींकडे ज्याच्या काही गोष्टी मागितल्या त्याप्रमाणे स्वामींनी दिल्या. काही लोकांनी स्वामींना सांगितलं की आम्हाला तुमच्या पादुका पाहिजेत. पण मग ते म्हणले तुम्ही पादुका तयार करून आणा आणि मग मी त्या वापरीन काही दिवस आणि मग त्या तुम्हाला प्रसाद म्हणून देईन. तर ह्या पादुका अशाच विनायक देवरे म्हणून आमचे गुरुबंधू आहेत, त्यांच्याकडे त्यांनी करून घेतल्या. स्वामींनी त्या वापरल्या काही दिवस आणि त्यांनी देवरांना त्या प्रसाद म्हणून दिल्या. त्या ह्या पादुका आहेत. ओके, छान आहे. अशा इतर माहितीसाठी पण आपण पुन्हा यांना भेटूच. त्यानिमित्त धन्यवाद. आणि माझं भाग्य आहे की आज मला इथे येता आलं आणि एवढ्या सगळ्या संतांच्या पादुकांचं दर्शन घडलं. मला एक थोडा श्लोक आठवतो तेवढा मी म्हणतो. हो, नक्की. संत केवढे कृपाळ, हाती ठेवणी गोपाळ, पायी ठेवणी कपाळ, केला सद्रूप सुकाळ, असं मी म्हणेन. शेवटी सगळ्या भक्तांना जे आज इथं आलेत किंवा जे हे व्हिडिओ बघतील त्या सर्वांना सगळ्या संतांचे स्वामींचे आशीर्वाद मिळू देत, सगळ्यांचं कल्याण होऊ देत, भरभराट होऊ देत, एवढीच इच्छा मी स्वामीचरणी आज म्हणतो. श्री गुरुदेव स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. आता आपल्या इथे रामपर्वानिमित्त ज्या रामशिला ठेवलेल्या आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण यांच्याकडून ऐकूया. नमस्कार. श्रीराम. मला थोडं रामशिळाबद्दल थोडी माहिती द्या, जेणेकरून मी सगळ्यांना आपण सांगू शकतो की आपण रामशिळा कशा आल्या, तुमच्याकडून कशा प्राप्त झाल्या. प्रथमतः श्रीराम. आज ज्या आपल्या इथं रामशिळा ठेवलेल्या आहेत ते आमचे गुरुवर्य म्हणजे असे सहल घेऊन जातात ना, त्याप्रमाणे आम्हाला सेवेकरांचे रामेश्वरला घेऊन गेले होते. म्हणजे एक आम्ही 25-30 जणांचा म्हणजे समूह होता. तिथं घेऊन गेले. तिथनं मग धनुष्यकोडी रामेश्वरवरनं धनुष्यकोडीला स्वामींनी आम्हाला पुढं राम सेतू दाखवण्याचा हे केला. तर स्वामी स्वतः म्हणजे आमचे गुरुवर्य स्वतः खाली समुद्रात उतरून ती रामशिळा घेऊन वरती आले होते. अरे वा, छान. तर त्या रामशिळेचा म्हणजे जिथे जिथे आम्ही दर्शनाला घेऊन जातो ती दर्शनाची सेवा करण्याची संधी मला दिलेली आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत भक्तांपर्यंत हे कसं पोच करता येईल आणि याचं दर्शन कसं घेऊन देता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. अरे वा, छान. श्रीराम. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसतिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर स्वयं केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबो को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा
विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे, लाय संजीवन लखन जियाये, श्री रघुबीर हर शिवर लाये, रघुपति किन्नी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई, सहस बदन तुम रोज सगावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा, जब कुबेर दिगपाल जहाते, कवि को विद कहि सके कहाते, तुम उपकार सुग्रीव ही किन्ना, राम मिलाय राजबद गिन्ना, तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, जुग सहस्त्र जो जन पर भानु, लील्योताहि मधुर फल जानु, प्रभु मुद्रिका मिली मुख माही, जल दिलांदी गए अचर जनाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते, राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना, आपन तेज समारो आपे, तीनों लोग हाकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे, सब पवर राम राय सिर ताजा, तिनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे, चारों जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदल राम दुलारे, अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सादर हो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई, और देवता चित्तन धरई, हनुमत से ही सर्व सुख करई, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई, यह सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदे महासुख होई, जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा, तुलसीदास सदा हरि चेरा, कीजय नाथ हृदय महडेरा, पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसं सुरभूप, जय श्री राम, जय श्री राम। बोलो रे भाई सब संतन की जय जय जय, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। राम दक्ष है, राम हमारी शान है, राम शक्ति है, राम भक्ति है, राम ही कीर्तिमान है, राम शक्ति के दहाड़ से वानर सेना की गूंज से, राम नाम का शंखनाद अब अयोध्या की ओर है, जय श्री राम, जय जय श्री राम। मुंड मुंड प्रांत विस्तृतम हरे, अपांग क्रुद्ध दर्शनोपहार, चूर्ण कुंतल प्रचंड वेग कारणेन पिंजल प्रतिग्रह, सकृद्ध तांडव स्वरूप दृग् विराजते हरि, व्यूह पार्श्वि प्रावरुधिनी निषंगिना, तथांजनेय वृक्षभूप सौरबाली नंदना, प्रचंड दानवानलं समुद्र तुल्य नाशकं, नमोस्तुते सुरारि चक्र भक्षकाय मृत्यवे।
कलेवरे कषाय वास हस्तकार मुखम हरे उपासनोपसंगमार्थ द्रुविशाख मंडलम हृदि स्मरन् दशाकृते कुचक्र चौर्य पातकम विदार्यते प्रचंड तांडवाकृति स राघवः कांड कर्म देह चित्र कारणम कुकुट कूट कौण पाद्मजाभिमर्दनम तथा गुणं 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 गुणेन दर्शयन् कृपीट केश लंघ्यमीश मेघ राघवं भजे सवानरान्वितत् तथा प्लुतं शरीरमसृजा विरोधि मेध साग्र मांस गुल्म काल खंडने महासिपाश शक्ति दंड धारकै निशाचरे परिप्लुतं कृतं शवैश्च येन भूमिमण्डलम्। जय श्री राम, जय जय श्री राम। सवानरान्वितत् तथा प्लुतं शरीरमसृजा विरोधि मेध साग्र मांस गुल्म काल खंडने महासिपाश शक्ति दंड धारकै निशाचर परिप्लुतं कृतं शवैश्च येन भूमिमण्डलम्। विशालदंश कुंभकर्ण मेघरावकारकै तथा हिरण्याढ्य कंपनातिकाय चित्वरे सुरक्षिता मनोरमां सुवर्णलङ्कनागरी निजाग्रत्नुलैरभेद्य कोटमर्दनं कृतः। प्रबुद्ध बुद्ध योगी भी महर्षि सिद्ध चारणे विदेहजा प्रिय सदा नुतो सुतो च स्वस्तिभिः पुलस्य नन्दनात्मजस्य मुण्डरुण्ड छेदनं सुरारियूथ भेदनं विलोकयामि साम्प्रतम्। कराल काल रूपिणं महोग्र चापधारिणं कुमोहग्रस्त मर्कटाच बल्ल त्राण कारणं विभीषणादिभिः सदा भीषेण नेभिचिन्तकं भजामि जित्वरं तथोर्मिलापते व्याघ्रजम्। जय श्री राम, जय जय श्री राम। कराल काल रूपिणं महोग्र चापधारिणं कुमोहग्रस्त मर्कटाच बल्ल त्राण कारणं विभीषणादिभिः सदा भीषेण चिन्तकं भजामि चित्वरं तथोर्मिलापते प्रियागजम्। इतस्ततः मुहुर्मुहुः परिभ्रमन्ति कौन्तिका अनुप्लव प्रवाह प्रासिकाश्च वैजयन्तिका मृधे प्रभाकरस्य वंशकीर्तिनोकदानता अभिक्रमेण राघवस्य ताण्डवाकृते गतः। निराकृतिं निरामयं तथादिसृष्टिकारणं महोज्ज्वलम् अजं विभुं पुराणपुरुषं हरिं निरङ्कुशं निजात्मभक्त जन्म मृत्युनाशकम् अधर्ममार्गघातकं कपीशव्यूहनायकम्। करालपालि चक्रशूल तीक्ष्ण भिन्तिपातकै कुठार सर्वलासितेनुकेलि शल्यमुद्गरे सुपुष्करेण पुष्कराञ्च पुष्करास्त्रमारणे सदा प्लुतं निशाचरै सुपुष्करञ्च पुष्करम्। प्रपन्न भक्त रक्षकं वसुन्धरात्मजा प्रियं कपीश वृंद सेवितं समस्त दूषणापहं सुरासुराभिवन्दितं निशाचरान्तकं विभु जगत् प्रशस्ति कारणं भजे राममीश्वरम्। ओ राजमणि सदा विजयाते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामानास्ति परायणं परतरम्
लता निशाचर चमू राममामुद्धरम् श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम। संध्याकाळचा पहिला मंत्र अग्नये स्वाहा स्वाहा म्हणली की आहुती समर्पित करायची अग्नये इदं नमः अग्नये स्वाहा अग्नये